महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केलेली आहे। ठाकरेंची पराभूत मानसिकता दिसून येतेय। ठाकरे सगळीकडे पराभूत होणार आहेत, त्यामुळे आतापासूनच ते कारण शोधतायत। सगळे एकत्र येत मतदार यादीवरच बोलतायत, असं बावनकुळेंनी म्हटलंय। अंतिम मतदार यादी जाहीर केल्यावर हरकती घ्या। मृत्यू झालेले मतदार नाव कायम असतं ते कमी करावं अशी मागणी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या सर्व नेते पराभवाच्या मानसिकतेतनं बोलतायत। ऑब्जेक्शन घेऊन मतदार यादी दुरुस्त करता येत असताना त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे। त्यांना हे माहिती आहे निवडणूक हारणार आहेत। त्यांना हे माहिती आहे मुंबईची महानगरपालिका त्यांच्या हातून जाणार आहे, ती महायुती जिंकणार आहे, पुणे जिंकणार आहे, नागपूर जिंकणार आहे, नाशिक जिंकणार आहे। या महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका आम्ही जिंकणार आहोत, जिल्हा परिषद जिंकणार आहोत। उद्या आपले कार्यकर्ते सांभाळताना हे सांगता आलं पाहिजे की मतदार यादी खोटी होती, म्हणून कार्यकर्त्यांना समजवण्याकरता आणि पराभव जो होणार आहे त्या पराभवाचा खापर मतदार यादीवर फोडून आपलं नेतृत्व वाचवण्याकरता हा त्या ठिकाणी पर्याय त्यांनी निवडलेला आहे। आणि मला वाटतं याच्यात काही तथ्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।